नमस्कार मित्रांनो, मराठी गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. मित्रांनो, 7व्या वेतन आयोगाचा GR आलेला आहे. शासकीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे. स्वेच्छा निवृत्तीबाबत महत्त्वाची माहिती आहे. महत्त्वपूर्ण बदल स्पष्टीकरणासह आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, 1 ते 5 वर्ष सर्व्हिस, 5 ते 11 वर्ष सेवा आणि 11 ते 20 वर्ष सेवा, 20 किंवा त्यापेक्षा जास्त सेवा, त्या कर्मचाऱ्यांसाठी कोणती महत्त्वाची माहिती आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत. तत्पूर्वी हा व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला कोणतीही शंका राहणार नाही. आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि व्हिडिओ प्रथमच पाहत असाल, व्हिडिओ खाली सबस्क्राईब बटन जर तुम्हाला लाल दिसत असेल त्याला क्लिक करा आणि त्यानंतर एक बेल येईल, तुला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून मी तयार केलेले व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तर चला सविस्तर माहिती जाणून घेऊया. तर पहा, महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 मध्ये सुधारणा करण्याबाबत 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार दिनांक 1 जानेवारी 2016 नंतर सेवानिवृत्त झालेल्या निवृत्ती वेतनधारकाचे निवृत्ती वेतन, कुटुंब निवृत्ती वेतन लाभ सुधारित करण्याबाबत. तर मित्रांनो पहा, महाराष्ट्र वित्त विभाग शासन निर्णय आहे आजचा दिनांक 1 मार्च 2019. तर पहा, संदर्भ शासन निर्णय आहेत पाठीमागचे 27/12/18चा, त्यानंतर 1/1/2019चा, 4/1/2019, 24/1/2019 आणि त्यानंतर अधिसूचना आहे 30/1/2019ची आहे बघा. तर पहा, इथे केंद्र शासनाच्या 7व्या केंद्रीय आयोगाच्या शिफारसींच्या आधारे राज्य शासनाची KP बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वेतन सुधारणा समिती 2017 साली स्थापन केली होती. या समितीने केलेल्या शिफारसींच्या अनुषंगाने संदर्भाधीन क्रमांक 2 वरील शासन निर्णय व संदर्भाधीन क्रमांक 3 वरील शासन शुद्धीपत्रकान्वये निवृत्ती वेतनधारकांच्या निवृत्ती वेतनामध्ये, कुटुंब निवृत्ती वेतनामध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर इथे तुम्ही जे शासन पत्र बघताय 3 आणि 2 त्यानुसार सुधारणा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्या GR मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानंतर बघा, अंमलबजावणी दिनांक आहे. या आदेशान्वये सुधारित केलेल्या तरतुदी दिनांक 1 जानेवारी 2016 रोजी किंवा त्यानंतर सेवानिवृत्त होणाऱ्या किंवा झालेल्या, सेवेत असताना मृत्यू पावलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना त्याच्या कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना लागू होतील. दिनांक 1 जानेवारी 2016 पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात संदर्भाधीन क्रमांक 4 वरील शासन निर्णयान्वये स्वतंत्रपणे आदेश निर्गमित करण्यात आला आहे. तर पहा, 1 जानेवारी 2000 रोजी किंवा त्यानंतर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी इथे बदल केलेले आहेत. पहा, दिनांक 1 जानेवारी 2016 रोजी किंवा त्यानंतर सेवानिवृत्त होणाऱ्या, मृत्यू पावलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना ज्या प्रकरणी निवृत्ती वेतन, कुटुंब निवृत्ती वेतन, उपदान, निवृत्ती वेतनाचे अंशराशीकरण यापूर्वीच प्राधिकृत करण्यात आले आहे किंवा अद्याप प्राधिकृत करावयाचे आहेत, अशा प्रकरणी ते या आदेशानुसार सुधारित करण्यात यावेत. म्हणजे ज्यांचे अजून अंशराशीकरण सुधारणा केली नसेल ते या शासन निर्णयानुसार सुधारणा करण्यास शासन सांगत आहे. त्यानंतर दिनांक 1 जानेवारी 2016 ते दिनांक 31 डिसेंबर 2018 पर्यंत सेवानिवृत्त झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांची निवृत्ती वेतने प्रकरणे महालेखापाल कार्यालयाकडे पाठविण्यात आली नसल्यास ती प्रकरणे प्रथम असुधारित वेतन म्हणजे 6व्या वेतन आयोगानुसार असुधारित नियमानुसार तयार करून महालेखापाल कार्यालयाकडे सादर करावेत. महालेखापाल यांच्याकडून निवृत्ती वेतनाचे प्राधिकारपत्र निर्गमित झाल्यानंतरच सदरची प्रकरणे पुन्हा या शासन निर्णयातील तरतुदीन्वये सुधारित करण्यात यावीत. म्हणजे 7व्या वेतन आयोगानुसार नंतर ती सुधारणा करण्यात यावीत. 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2018 या 3 वर्षात जे सेवानिवृत्त झालेले कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी हा निर्णय आहे. पहा, त्यानंतर वेतन, निवृत्ती वेतन विषयक विविध लाभांच्या परिगणनेसाठी सुधारित वेतन संरचनेत मूळ वेतन या संज्ञेचा अर्थ म्हणजे शासकीय कर्मचारी त्याच्या सेवानिवृत्ती दिनांकास किंवा मृत्यूच्या दिनांकास 7व्या वेतन आयोगानुसार विहित पे मॅट्रिक्समध्ये आहरित करीत असलेले वेतन असा राहील. तर पे मॅट्रिक्स टेबलमध्ये जे तुमचे मूळ वेतन होते ते तुम्ही तिथे घ्यायचं आहे. त्यानंतर निवृत्ती वेतन, इथे पहा, महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1982 नुसार 10 वर्षाची अर्हताकारी सेवा पूर्ण होण्यापूर्वी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यास निवृत्तीवेतन देय नाही. म्हणजे ज्यांची सेवा 10 वर्षे झालेली आहे त्यांना हे निवृत्तीवेतन देण्यात येत नाही. परंतु अशा प्रकरणात महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1982 मधील नियम 110 नुसार सेवेच्या प्रमाणात सेवा उपदान देय
ठरेल. म्हणजे सेवा उपदान त्यांना आहे, पण त्यांना निवृत्तीवेतन मिळणार नाही. हे लाभ केवळ स्थायीकरणाचे लाभ दिलेल्या शासकीय कर्मचाऱ्यास लागू राहतील. 6व्या वेतन आयोगानुसार 1/1/2006 पासून महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1982 मधील नियम 110(2)(a) नुसार पूर्ण निवृत्तीवेतनासाठी 33 वर्षाच्या किमान अर्हताकारी सेवेची आवश्यकता नसून शासकीय कर्मचाऱ्याने 20 वर्षाची किमान अर्हताकारी सेवा पूर्ण केल्यानंतर नियत वयोमान, पूर्ण सेवा, रुग्णता किंवा भरपाई निवृत्तीवेतनावर सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या शेवटच्या 10 महिन्यात अर्जित केलेल्या सरासरी मूळ वेतनाच्या 50% किंवा शेवटच्या महिन्यात घेतलेल्या मूळ वेतनाच्या 50% यापैकी जी रक्कम त्याला लाभदायक असेल ती रक्कम निवृत्तीवेतन म्हणून अनुज्ञेय करण्यात आली आहे. तर मित्रांनो पहा, इथे 33 वर्षाची सेवा होती ती 20 वर्षाची किमान अर्हताकारी असावी असं त्यांनी सांगितले. म्हणजे सेवा 20 वर्षाची पूर्ण असली तरी ते सर्व लाभ मिळतील असं या GR मध्ये सांगण्यात येत आहे. सदर तरतूद 7व्या वेतन आयोगातील देखील अबाधित ठेवण्यात येत आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1982 मधील नियम 110 हा त्या मर्यादेपर्यंत सुधारण्यात आला आहे असे समजण्यात द्यावे. तर पहा, इथे 33 वरून 20 वर्षाची मर्यादा ठेवण्यात आली आहे. म्हणजे 20 वर्षे जरी तुम्ही झाले सेवेला आणि राजीनामा दिला तरी तुम्हाला निवृत्तीवेतन, सेवानिवृत्तीवेतन आणि बाकीचे सगळे भत्ते मिळणार आहेत. आणि मूळ वेतनाच्या 50% रक्कम किंवा जी रक्कम जास्त असेल ती तुम्हाला सेवानिवृत्ती म्हणून मिळणार आहे, सेवानिवृत्ती वेतन म्हणून मिळणार आहे. त्यानंतर 6व्या वेतन आयोगानुसार 1/1/2016 पासून महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1982 मधील नियम 110(2) नुसार 10 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त परंतु 20 वर्षापेक्षा कमी एवढी अर्हताकारी सेवा पूर्ण केल्यानंतर नियत वयोमान, पूर्ण सेवा, रुग्णता किंवा भरपाई निवृत्तीवेतनावर सेवानिवृत्त होणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यास त्याने सेवानिवृत्तीच्या शेवटच्या 10 महिन्यात अर्जित केलेल्या सरासरी मूळ वेतनाच्या 50% किंवा शेवटच्या महिन्यात घेतलेल्या मूळ वेतनाच्या 50% यापैकी जी रक्कम त्याला लाभदायक असेल ती रक्कम निवृत्तीवेतन म्हणून अनुज्ञेय करण्यात आली आहे. सदर तरतूद 7व्या वेतन आयोग देखील अबाधित ठेवण्यात येत आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1982 मधील नियम 110(2)(b) हा त्या मर्यादेपर्यंत सुधारण्यात आला आहे असे समजण्यात यावे. सेवा 10 ते 20 वर्षसुद्धा यामध्ये ॲड केलेले आहेत पहा. त्यानंतर इथे 6व्या वेतन आयोगानुसार 1/1/2016 पासून अर्हताकारी सेवेचा किमान कालावधी 20 वर्षे इतका करण्यात आल्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1982 मधील नियम 66(a) नुसार अर्हताकारी सेवेत भर घालण्याची तरतूद रद्द करण्यात आली आहे. त्यानंतर पहा, इथे निवृत्तीवेतनाची कमाल मर्यादा सुधारित वेतन संरचनेतील उच्चतम अनुज्ञेय वेतनाच्या 50% अशी राहील. म्हणजे उच्चतम वेतन दिनांक 1/1/2016 पासून ₹2,20,000 असे आहे. त्यानंतर सेवानिवृत्ती उपदान, मृत्यू उपदान, त्यामध्ये बघा इथे खाली तुम्हाला दिसतंय महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1982 मधील 1/1/2016 नंतर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर अर्हताकारी सेवेच्या प्रत्येक पूर्ण 6 माही कालावधीकरिता त्याच्या सुधारित वेतनाच्या 1/4 इतके, तथापि सुधारित वेतनाच्या कमाल 16.5 पट किंवा 14 लक्ष यापैकी जे कमी असेल ते सेवानिवृत्ती उपदान म्हणून देय राहील. म्हणजे 16.5 पट, 1/4 आणि किंवा 14 लक्ष यापैकी जी रक्कम कमी असेल ती सेवानिवृत्ती उपदान म्हणून देय राहील. दिनांक 1/1/2016 व तदनंतर सेवेत असताना शासकीय कर्मचाऱ्याचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबाला अनुज्ञेय असणाऱ्या मृत्यू उपदानाबाबत महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1982 नियम 111(2) मधील तक्त्यामध्ये खालीलप्रमाणे बदल करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने आपण हा तक्ता पाहूया. मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा यामध्ये 14 लक्ष इतकी राहील. सेवा 1 वर्षापर्यंत अंतिम वेतनाच्या दुप्पट, सेवा 1 वर्षापेक्षा जास्त व 5 वर्षापर्यंत अंतिम वेतनाच्या 6 पट, सेवा 5 वर्षापेक्षा जास्त व 11 वर्षापर्यंत अंतिम वेतनाच्या 12 पट, सेवा 11 वर्षापेक्षा जास्त व 20 वर्षापर्यंत अंतिम वेतनाच्या 20 पट. किंवा आता सेवा 20 वर्षापेक्षा ज्यांना जास्त आहे त्यांना अर्हताकारी सेवेच्या पूर्ण केलेल्या प्रत्येक 6 माही कालावधीसाठी अंतिम वेतनाच्या निम्मे मात्र अंतिम वेतनाच्या 33 पटीने मर्यादित. तर इथे किती मृत्यू उपदानाचा दर किती राहील अंतिम वेतनाच्या ते यामध्ये या तक्त्यामध्ये सांगितलेलं आहे. 5 ते 10 वर्ष, 5 ते 11 वर्ष, 11 ते 20 आणि 20 वर्षापेक्षा जास्त. इथे तुम्ही ते तक्त्यामध्ये पाहू शकता.
त्यानंतर कुटुंब निवृत्ती वेतनाची परिगणना निवृत्ती वेतनार्ह वेतनाच्या 30% अशा एकरूप दराने काढण्यात येईल व या कुटुंब निवृत्ती वेतनाची कमाल मर्यादा राज्य शासनाकडील उच्चतम अनुज्ञेय वेतनाच्या 30% अशी राहील. आणि त्यानंतर उच्चतम वेतन दिनांक 1/1/2016 पासून रुपये 2,20,000 असे आहे. तर ते बघा 7वे वेतन आयोग उच्चतम वेतन 2,20,000 असे आहे पहा. त्यानंतर शासकीय कर्मचाऱ्याच्या सेवेत असताना मृत्यू पावलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या वारसास 1982च्या नियमानुसार 1 जानेवारी 2016 पासून संबंधित कर्मचाऱ्याच्या मृत्यूच्या दिनांकानंतरच्या दिनांकापासून 10 वर्षापर्यंत वाढीव दराने कुटुंब निवृत्ती वेतन मिळेल. याकरता असलेली वयाची अट रद्द करण्यात येत आहे. म्हणजे वयाची अट इथे रद्द केलेली आहे पहा. शासकीय कर्मचाऱ्याच्या मृत्यू सेवा निवृत्तीनंतर झाल्यास त्याच्या वारसांना वाढीव दराने कुटुंब निवृत्ती वेतन देण्याच्या कालावधीबाबत महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1982 मधील नियम 4A2 मध्ये असलेल्या तरतुदीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. म्हणजे वारसाचे जे वाढीव दराने कुटुंब निवृत्ती वेतन देण्याच्या बाबत तसाच निर्णय ठेवलेला आहे. त्याच्यात काही बदल करण्यात आलेला नाही. आता निवृत्ती वेतनाचे अंश राशीकरण इथे बघा उदाहरणं दिलेले आहेत. अंश राशीकरणाचे सूत्र आहे खाली दिल्याप्रमाणे मूळ निवृत्ती वेतन गुणिले 40% गुणिले 12 गुणिले अंश राशीकरणाच्या सुधारित तक्त्यानुसार कर्मचाऱ्याच्या मूळ अर्जाच्या दिनांकाच्या पुढील जन्मदिनी होणाऱ्या वयाकरिता निश्चित केलेले अंश राशीकृत मूल्य. हे बघा इथे एक उदाहरण सांगितलेलं आहे सूत्राचे. आणि त्यानंतर 8.2 मध्ये काय सांगितलं आहे, जे कर्मचारी दिनांक 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2018 पर्यंत सेवानिवृत्त झाले आहेत त्यांना 7व्या वेतन आयोगानुसार सुधारित होणाऱ्या मूळ निवृत्ती वेतनावर सुधारित अंशराशीकरणाचा लाभ देय असणार नाही. म्हणजे जे कर्मचारी 1 जानेवारी 2016 नंतर किंवा 31 डिसेंबर 2018 पर्यंत निवृत्त झालेले आहेत त्यांच्या मूळ निवृत्ती वेतनावर सुधारित अंशराशीकरणाचा लाभ देय असणार नाही. महागाई वाढ. राज्य शासकीय निवृत्ती वेतनधारक व कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना सुधारित वेतन संरचनेत अनुज्ञेय होणाऱ्या निवृत्ती वेतन कुटुंब निवृत्ती वेतनावर दिनांक 1 जानेवारी 2016 पासून पुढे दर्शवलेल्या दराने महागाई वाढ देण्यात येईल. म्हणजे महागाई जो दर आहे तो इथे 9% आहे पहा. म्हणजे 1 जानेवारी 2016 ते 30 जून 2016 पर्यंत 0% महागाई, 1 जुलै 2016 ते दिनांक 31 डिसेंबर 2016 पर्यंत 2% महागाई, त्यानंतर दिनांक 1 जानेवारी 2017 ते दिनांक 30 जून 2017 पर्यंत 4%, दिनांक 1 जुलै 2017 ते दिनांक 31 डिसेंबर 2017 पर्यंत 5% महागाई, दिनांक 1 जानेवारी 2018 ते दिनांक 30 जून 2018 पर्यंत 60% महागाई, दिनांक 1 जुलै 2018 पासून पुढे म्हणजे डिसेंबरपर्यंत 9% महागाई. हे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आहे. आता जानेवारी 2019ला केंद्रीय कर्मचाऱ्यांना 12% महागाई झालेली आहे. ती आता त्याबाबत शासन निर्णय राज्य सरकार लवकरच घेईल अशी आपण अपेक्षा ठेवूया. त्यानंतर सुधारित वेतन संरचनेनुसार निवृत्ती वेतन कुटुंब निवृत्ती वेतन दिनांक 1 जानेवारी 2016 पासून सुधारित करावे. तथापि त्याचा प्रत्यक्ष लाभ निवृत्ती वेतनधारकांना कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना दिनांक 1 जानेवारी 2019 पासून रोखीने अदा करण्यात यावा. म्हणजे त्यांना तो रोखीने द्यायचा आहे पहा. दिनांक 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2018 पर्यंतच्या कालावधीत थकबाकीची रक्कम 5 वर्षात 5 समान हप्त्यात वसुलीची रक्कम असल्यास ती समायोजित करून रोखीने अदा करण्यात यावी. सन 2019मध्ये अदा करण्याचा पहिला हप्ता माहे जून 2019च्या मासिक निवृत्ती वेतनासोबत प्रदान करण्यात यावा. तसेच उर्वरित हप्ते प्रतिवर्षी माहे जूनच्या मासिक निवृत्ती वेतनासोबत अदा करावेत. नियमानुसार आयकर कपातीची कार्यवाही निवृत्ती वेतन संवितरण प्राधिकारी म्हणजेच यथास्थिती अधिधान व लेखा अधिकारी कोशागारी अधिकारी यांनी करावी. म्हणजे त्याला जर आयकर कपात होत असेल तर त्याने कपात करायची आहे लेखा अधिकारी यांनी कोशागार अधिकारी यांनी. आणि 5 वर्षात 5 समान हप्त्यात ती रक्कम कुटुंब निवृत्ती वेतनधारक किंवा निवृत्ती वेतनधारकांना द्यायची आहे. पण सरकारने निवृत्ती वेतनधारकांचा असा विचार करायला हवा होता की 5 वर्षात 5 समान हप्त्यात देण्यापेक्षा ती रक्कम जर एकदाच मिळाली असती तर निवृत्ती वेतनधारक किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारक आहेत त्यांच्या कुटुंबाला ती उपयोगी ठरली असती. तर काही निवृत्ती वेतनधारक असतात की त्यांचं पुढील आयुष्य कसं जाईल किंवा त्यांना काय होईल सांगता येत नसतं. त्यामुळे ती लवकरात लवकर रक्कम दिली असती तर त्यांना ती कुठेतरी उपयोगी आली असती.
निवृत्तीवेतन सुधारित झाल्यामुळे देय ठरणाऱ्या निवृत्ती उपदान व मृत्यू उपदान यांच्या फरकाच्या थकबाकी रक्कम एकरकमी रोखीने अदा करण्यात यावी. दिनांक 1/1/2019 रोजी किंवा त्यानंतर सेवानिवृत्त झालेल्या होणाऱ्या सेवेत असताना मृत्यू पावलेल्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत निवृत्तीवेतनविषयक लाभांचे निर्धारण व प्राधिकृती याबाबत महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1982 आणि महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1984 मध्ये विहित केलेली नेहमीची कार्यपद्धती अवलंबण्यात यावी. ज्या निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना असुधारित वेतनावर आधारित तात्पुरते निवृत्तीवेतन, कुटुंब निवृत्तीवेतन विषयक लाभ यथास्थिती महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1982च्या नियम 126, 130 व नियम 140च्या तरतुदीनुसार मंजूर करण्यात आलेले आहेत, त्यांचे तात्पुरते निवृत्तीवेतन, कुटुंब निवृत्तीवेतन विषयक लाभ वरील आदेशानुसार तात्पुरत्या स्वरूपात सुधारित करण्यात यावेत. म्हणजे इथे सुधारणा ज्यांचे तात्पुरते निवृत्तीवेतन देण्यात येत होते त्यांना त्याच्यात सुधारणा करण्यास या GRमध्ये सांगितलेलं आहे. निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांच्या कायदेशीर वारसदारांना दिनांक 1 जानेवारी 2016 पासून निवृत्तीवेतनधारकाच्या कुटुंब निवृत्तीवेतनधारकाच्या मृत्यूच्या दिनांकापर्यंतची सुधारित निवृत्तीवेतन तसेच सुधारित सेवानिवृत्ती उपदान, मृत्यू उपदान यांच्या फरकाची हयातकालीन थकबाकी मिळण्याचा अधिकार असेल. म्हणजे त्यांना तो फरक आणि त्यांची थकबाकी सर्व देण्यात यावी या GRमध्ये तसे सांगितलेले आहे. प्रलंबित वसुलीच्या रकमा समायोजित करून एकाच हप्त्यात कायदेशीर वारसास रोखीने अदा करण्यात यावी हा महत्त्वाचा निर्णय या GRमध्ये घेतलेला आहे. त्यानंतर महाराष्ट्र नागरी सेवा 1982 मध्ये जे अंशराशीकरण नियम आहेत त्या विद्यमान तरतुदीमध्ये स्वतंत्रपणे सुधारणा करण्यात येत आहे. म्हणजे अंशराशीकरणासुद्धा सुधारणा करण्यात आलेली आहेत. 1984 मधील ज्या तरतुदीमध्ये या आदेशाने स्पष्टपणे सुधारणा करण्यात आलेल्या नाहीत त्या अबाधित राहतील. शासन असाही आदेश देते की ज्यांना निवृत्तीवेतन योजना लागू केलेली आहे अशा मान्यता व अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्था, कृषीतर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालय आणि कृषी विद्यापीठे यामधील निवृत्तीवेतनधारक यांना वरील निर्णय योग्य त्या फेरफारासह लागू राहतील. महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम 1961 च्या कलम 248 च्या परंतुकान्वये प्रदान केलेले अधिकार आणि त्यासंबंधीचे इतर सर्व अधिकार यांचा वापर करून शासन असाही आदेश देते की वरील निर्णय जिल्हा परिषदेचे निवृत्तीधारक यांनाही लागू राहतील. आता इथे जिल्हा परिषदेचे निवृत्तीधारकांना तो हा शासन निर्णय लागू राहील असं सांगितलेलं आहे. पण सर्वजण जिल्हा परिषद जे आता सध्या काम करत आहेत त्या कर्मचाऱ्यांना वेतनाचा GR कधी येईल हे सर्वजण वाट पाहत आहेत. सदर शासन निर्णयातील तरतुदी अखिल भारतीय सेवेतील निवृत्तीवेतनधारक, राजकीय निवृत्तीवेतनधारक, स्वातंत्र्यसैनिक निवृत्तीवेतनधारक, शौर्य पदक भत्ता निवृत्तीवेतनधारक, जखम अथवा इजा निवृत्तीवेतनधारक तसेच सार्वजनिक उपक्रम, स्वायत्त संस्था, स्थानिक संस्था यामध्ये समावेशन होऊन निवृत्तीवेतनाच्या 1/3 ठोक रकमेचे पुनर्स्थापन करण्यासाठी पात्र ठरलेले राज्य शासकीय कर्मचारी यांना लागू होणार नाहीत. यासंबंधीचा खर्च वरील परिच्छेदात नमूद केलेल्या निवृत्तीवेतनधारकांची निवृत्तीवेतने ज्या अर्थसंकल्पीय शीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात त्या शीर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा, मात्र तो त्या शीर्षाअंतर्गत मंजूर अनुदानातून भागवण्यात यावा असं यामध्ये सांगितलेलं आहे. तथापि आवश्यक असल्यास संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी वरील निवृत्तीवेतनासंबंधीचा खर्च भागवण्यासाठी विधिमंडळात येत्या अधिवेशनात पूरक मागणी सादर करण्याची आवश्यक ती कारवाई करावी. म्हणजे जर तो खर्च भागत नसेल त्या शीर्षाखाली तर मंत्रालयीन प्रशासकीय जे अधिकारी आहेत त्यांनी खर्च भागवण्यासाठी तात्काळ अधिवेशनात पूरक मागणी करायची आहे आणि त्यासाठी आवश्यक ती कारवाई करायची आहे. सदर शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे आणि तो मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन्समध्ये सुद्धा हा GR मी देणार आहे. तो तुम्ही सविस्तर बारकाईने पाहू शकता. अनेक बदल झालेले आहेत ते आपण सविस्तर जाणून घेतलेले आहेत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व मित्रांचे आभार. धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम.